हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे। मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 12वी अर्थशास्त्र प्रकरण नंबर 7 राष्ट्रीय उत्पन्न। मित्रांनो, हे प्रकरण इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असं प्रकरण आहे, कारण या प्रकरणाला विकल्पासह 12 गुण आहेत। याचा अर्थ होतो या प्रकरणावरती प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे द्या हा प्रश्न नक्की विचारला जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला या प्रकरणातील विशिष्ट अशा प्रश्नांची तयारी करावी लागेल। कोणते असू शकतात ते दोन प्रश्न? तर पहिला आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती स्पष्ट करा, की ज्यामध्ये उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या तीन पद्धतींची माहिती तुम्हाला या प्रश्नामध्ये द्यावी लागेल। तसंच दुसरा सविस्तर उत्तरे द्या प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या म्हणजेच मापनातील अडचणी स्पष्ट करा। ज्यावेळेस मापनातील अडचणी हा भाग विचारला जाईल त्यावेळेस दोन पद्धतीच्या मुख्य अडचणी राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये होतात। पहिला आहे तात्विक अडचणी आणि दुसरा आहे व्यावहारिक अडचणी। याचबरोबर कधीकधी राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक अडचणी स्पष्ट करा असा विशिष्ट असा सुद्धा प्रश्न येतो, नेमका प्रश्न येतो। तर कधीकधी राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। या दोन्हीही प्रश्नांची तयारी आपण या पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत। पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील। त्याचबरोबर आपले व्हिडिओ तुमच्या 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, मित्रमंडळींना शेअर करत चला, जेणेकरून तुमच्याबरोबर त्यांचासुद्धा अभ्यास असा सुरू राहील। ठीक आहे, आपण आपल्या मुद्द्याला सुरुवात करूया। आजचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी। परंतु त्यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय। ही व्याख्या आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समितीने सांगितलेली आहे आणि यांच्यानुसार एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात जेवढ्या वस्तू आणि सेवा देशामध्ये तयार झालेल्या आहेत अशा अंतिम वस्तू आणि सेवांचे पैशात केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे। लक्षात घ्या मित्रांनो, जेवढ्या वस्तू आणि सेवा या देशात तयार होतात त्यांचं अंतिम वस्तू म्हणजे मध्यम वस्तू नाही, अंतिम वस्तूंचं पैशात केलेलं मापन म्हणजे बाजारभावानुसार त्यांची किती किंमत होते हे आपण मोजत असतो। परंतु कधीकधी हे मोजमाप दोन वेळा होऊ शकतं, दुहेरी होऊ शकतं आणि अशा स्वरूपाच्या अडचणी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येत असतात। आता या राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणकोणत्या अडचणी येतात हे आपण मुद्द्याच्या स्वरूपात पाहूया। मागील तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी बघितल्या होत्या, त्यातील तात्विक अडचणी हा भाग आपला शिकवून झाला आहे। याच्या पुढचा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या व्यावहारिक अडचणी हा भाग आपण आज बघणार आहोत। व्यावहारिक अडचणी याचा अर्थ होतो प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अशा स्वरूपाच्या अडचणी म्हणजे व्यावहारिक अडचणी आहेत। राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादनाची पूर्ण आणि खात्रीशीर सांख्यिकीय माहिती संकलित करण्यामध्ये अडचणी येतात। या अडचणींना आपण व्यावहारिक अडचणी म्हणतो। कोणकोणत्या आहेत त्या अडचणी? तर त्यातलं पहिलं आहे 1 नंबर दुहेरी गणनेची समस्या। दुहेरी गणना म्हणजे एखादी वस्तू 2 वेळा मोजली जाण्याची भीती आपल्याला असते। राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अंतिम वस्तूंचं मूल्य मोजलं गेलं पाहिजे, परंतु कधीकधी अंतिम वस्तू, मध्यम वस्तू अशा दोन्हीही स्वरूपात त्या वस्तूचं मूल्य मोजलं जातं आणि राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे असं वाटतं। असं होता कामा नये। राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अडचण ही दुहेरी गणना हीच आहे। एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूची गणना दोनदा होण्याची भीती असते। त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटीने अधिक दिसते। उदाहरणार्थ पीठ ही बेकरीसाठी
मध्यम वस्तू आहे, कारण बेकरीमध्ये पिठापासून ब्रेड बनवला जाईल आणि ब्रेड हे बेकरीचं अंतिम वस्तू आहे. परंतु हेच जर का कुटुंबाने वापरलं तर कुटुंबासाठी पीठ ही अंतिम वस्तू आहे, कारण त्याच्यापासून चपात्या बनवून ते खाणार आहेत. यामध्ये बघा, एका संस्थेची अंतिम वस्तू ही दुसऱ्या संस्थेची मध्यम वस्तू असू शकते. उदाहरणार्थ टायर ही टायर बनवणाऱ्या कंपनीचं अंतिम वस्तू असेल, परंतु कार बनवणाऱ्या कंपनीसाठी ती मध्यम वस्तू म्हणून वापरली जाईल. आणि मग टायरची किंमत टायर बनवणाऱ्या कंपनीच्या उत्पन्नात पण मोजली जाऊ शकते आणि कार बनवणाऱ्या कंपनीच्या उत्पन्नात पण मोजली जाऊ शकते. तर अशी दुहेरी गणना होण्याची भीती असते आणि म्हणून अंतिम वस्तूंचं मूल्य मोजलं जातं. दुहेरी गणना ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील एक अडचण आहे. दुसरी आहे अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. अमौद्रिक म्हणजे वस्तुविनिमय पद्धतीने अनेक व्यवहार होत असतात. खरं तर राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात मोजलं जातं आणि म्हणून वस्तूचं खरं बाजार मूल्य किती आहे हे माहिती पाहिजे. परंतु जर वस्तुविनिमय पद्धतीने व्यवहार झाले तर असं पैशामध्ये किती मूल्य आहे हे कळत नाही आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही अडचणी येतात. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमौद्रिक क्षेत्राचं अस्तित्व आहे. शेती व्यवसाय अजूनही उदरनिर्वाहासाठी केला जातो. उत्पादनाचा बराच मोठा भाग हा वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो. तसेच उत्पादनाच्या काही भागाचा इतर वस्तू आणि सेवांच्या मोबदल्यात विनिमय केला जातो. म्हणजे वस्तू आणि सेवा घेण्यासाठी उत्पादन दिलं जातं, पैसे नाही दिले जात. आणि मग अशा वेळेस उत्पादनाचे आणि उपभोगाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नाने केले जाऊ शकत नाही, कारण पैशामध्ये किती किंमत झाली हेच मुळात कळत नाही. त्यामुळे अमौद्रिक क्षेत्र हे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी निर्माण करतं. तिसरा मुद्दा आहे अपुरी आणि अविश्वसनीय आकडेवारी. विकसनशील देशात उत्पादन आणि खर्चाविषयी पुरेशी आकडेवारी उपलब्ध नसते. मत्स्य शेती, त्याचबरोबर पशुपालन, वन उत्पादन, किरकोळ व्यापारी, बांधकामावरील कामगार, छोटे व्यावसायिक इत्यादींच्या उत्पन्नाबद्दल अचूक आणि अविश्वसनीय आकडेवारी आपल्याला उपलब्ध नसते. तसंच ग्रामीण व शहरी भागातील उपभोग आणि गुंतवणुकीबद्दलसुद्धा योग्य आकडेवारी उपलब्ध होत नाही. आणि अशी ही योग्य आकडेवारी उपलब्ध न झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी निर्माण होत असतात. आपण सुद्धा बऱ्याच वेळेस जे काही उत्पन्नाबद्दल जी माहिती विचारली जाते ती अंदाजे टाकतो. तुम्हाला पण आठवत असेल की तुम्ही ॲडमिशन घेताना वगैरे उत्पन्न विचारलं असेल त्या फॉर्ममध्ये. ॲडमिशन फॉर्ममध्ये बऱ्याच वेळेस उत्पन्न विचारलं जातं आणि हे उत्पन्न आपण अंदाजे भरतो, म्हणजे अविश्वसनीय आकडेवारी मिळते आणि त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी निर्माण होतात. 4 नंबर आहे घसारा. घसारा म्हणजे काय तर उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व सामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. आणि हा घसारा ठरवणे हे सुद्धा एक अडचणीचं काम आहे, कारण मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूंचा वापर, वस्तूचे स्वरूप, वस्तूचे नियमित आणि काळजीपूर्वक केलेली देखभाल याच्यावरती घसारा अवलंबून असतो. छोटंसं उदाहरण बघूया. समजा एक व्यक्ती आहे ज्याने 2 लाख रुपयाची रिक्षा विकत घेतली. ही रिक्षा ही त्याची भांडवली वस्तू झाली. विशिष्ट कालखंडानंतर या रिक्षाचा वापर करून करून ती झिजणार आहे. तिच्या जागी नवीन रिक्षा घ्यावी लागणार आहे आणि म्हणून ठराविक रक्कम ही घसारा म्हणून बाजूला काढली जाईल. समजा 10 वर्षामध्ये ती रिक्षा खराब होणार असेल तर 10 वर्षानंतर तिच्या जागी नवीन रिक्षा आपल्याला घ्यावी लागेल आणि मग दर वर्षाला 20,000 रुपये घसारा खर्च बाजूला काढावा लागेल. म्हणजे 10 वर्षानंतर 2 लाख रुपयाची आपण नवीन रिक्षा घेऊ. परंतु हीच रिक्षा जर त्यांनी काळजीपूर्वक वापरली, वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केली, 3 पेक्षा जास्त माणसं त्या रिक्षामध्ये बसवली नाहीत आणि चांगल्या रस्त्याने ही रिक्षा जर चालवली तर मात्र ही रिक्षा 10 वर्षापेक्षा जास्त पण चालू शकते आणि मग घसारा खर्च कमी होऊ शकतो. तसंच जर का
तो रिक्षा चालवणारा अगदीच रिक्षाची काळजी घेत नाही आहे, खडबडी रस्त्यामधून रिक्षा चालवतोय, वेळच्या वेळेस सर्व्हिसिंग करत नाही आहे, 4-5 माणसं म्हटलं तरी रिक्षातून नेतोय आणि अशा वेळेस मग ती रिक्षा लवकर खराब होईल आणि मग घसारा खर्च वाढेल. आणि म्हणून घसारा खर्च नेमका ठरवायचा किती ही सुद्धा एक अडचण निर्माण होते. वेगवेगळ्या वस्तूची जो घसारा खर्च आहे तो वेगवेगळा येऊ शकतो आणि ही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एक अडचण निर्माण होत असते. पुढे 5वा मुद्दा आहे भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. मालमत्ताधारकांना मागणीतील बदलामुळे बाजारभावात वाढ झाल्यामुळे भांडवली लाभ होतो किंवा बाजारभावात घट झाल्यामुळे भांडवली तोटा निर्माण होतो. त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, कारण चालू आर्थिक व्यवहारामुळे हे बदल घडून येत नाहीत. उदाहरणार्थ बघा, एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपयाची जमीन विकत घेतलेली आहे. 1 लाख रुपयाची जमीन त्याने मागील वर्षी विकत घेतली. यावर्षी त्याने असं ठरवलं की ही जमीन विकूया, पण बाजारभाव कमी झाले आणि 50,000 रुपयेमध्येच आता ती जमीन विकली जाते. तर हा भांडवली तोटा झाला. तसंच समजा काही कारणाने यावर्षी जमिनीचे भाव वाढले आणि 1 लाख रुपयाला मागील वर्षी घेतलेली जमीन ही यावर्षी 2 लाख रुपयाला विकली जाऊ लागली, तर हा भांडवली नफा झाला. आता चालू आर्थिक वर्षात म्हणजे या आर्थिक वर्षामध्ये हा भांडवली तोटा किंवा भांडवली नफा आपण राष्ट्रीय उत्पन्नात मोजणार नाही, कारण चालू आर्थिक व्यवहारामुळे हे बदल घडून आलेले नाही आहेत आणि असा भांडवली नफा किंवा भांडवली तोटा राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जात नाही. पुढे 6 नंबर आहे निरक्षरता आणि अज्ञान. विकसनशील देशात बहुतांश छोटे उत्पादक निरक्षर आणि अज्ञानी असतात. त्यामुळे आपल्या उत्पादनासंबंधी योग्य नोंदी त्या ठेवू शकत नाहीत. म्हणून उत्पादकांच्या उत्पादनाची किंवा उत्पादन मूल्याची माहिती देऊ शकत नाहीत. म्हणजेच त्यांच्या उत्पादनाचे किंवा अर्जित उत्पन्नाचे अंदाज व्यक्त केले जातात. अनेक छोटे व्यापारी असे असतात की जे स्वतःच्या उत्पन्नाबद्दल उत्पादनाबद्दल योग्य अशी सांख्यिकी माहिती उपलब्ध करत नाहीत. ते त्यांच्या नोंदी ठेवत नाहीत आणि म्हणून त्यांचं जे उत्पन्न आहे ते अंदाजे काढावं लागतं. आणि मग अंदाजे जर एखादं उत्पन्न काढावं लागत असेल तर त्याची योग्य नोंद राष्ट्रीय उत्पन्नात घेता येत नाही. ही त्याच्या मागची अडचण आहे. पुढे जाऊया. 7 नंबर व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. व्यावसायिक विशेषीकरण म्हणजे एका व्यक्तीने एकाच व्यवसायामध्ये विशेषीकरण प्राप्त केलेलं असतं आणि त्याला त्याच्यातूनच उत्पन्न मिळत असतं. परंतु भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अशा व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव दिसून येतो. भारतामध्ये शेतकरी जे आहेत ते शेती करतात, त्याच्याबरोबर दुग्ध व्यवसाय करतात, त्याच्याबरोबर कुक्कुटपालन करतात, त्याच्याबरोबर अनेक असे व्यवसाय करतात ज्याच्यातून त्यांना उत्पन्न मिळत असतं. आणि अशा वेगवेगळ्या मार्गातून जे काही उत्पन्न मिळतं त्याच्या योग्य नोंदी ठेवल्या जात नाहीत आणि म्हणूनसुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणी निर्माण होत असतात. शेवटचा मुद्दा 8 नंबर मालाच्या साठ्याचे मूल्य. मालाच्या साठ्याचे मूल्य म्हणजे उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे माल साठा होय. माल साठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलाचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. माल साठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते, म्हणून माल साठ्याचे मूल्य काळजीपूर्वक करावे. आता बघा, माल साठ्याचं मूल्य जर का चुकीच्या पद्धतीने मोजलं गेलं तर त्याच्यापासून जी अंतिम वस्तू तयार होणार आहे तिचं मूल्यसुद्धा चुकीच्या पद्धतीने मोजलं जाईल आणि म्हणून माल साठ्याचं जे मूल्य आहे ते योग्य पद्धतीने मोजलं गेलं पाहिजे, जेणेकरून अंतिम वस्तूचं मूल्य योग्य निश्चित करता येईल आणि राष्ट्रीय उत्पन्न योग्य पद्धतीने कळेल. परंतु माल साठ्याचंच मूल्य जर का योग्य पद्धतीने मोजलं नाही गेलं तर अंतिम वस्तूचं मूल्यसुद्धा योग्य पद्धतीने मोजलं जाणार नाही. ही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचण निर्माण होईल. अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या व्यावहारिक अडचणी अभ्यासलेल्या आहेत. परत
हा प्रश्नसुद्धा 8 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो। या प्रश्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी हा भाग सोडवताना राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या लिहिली पाहिजे, जी की या प्रश्नाची प्रस्तावना होईल। हे 8 मुद्दे लिहिले पाहिजेत, जेणेकरून 7 मार्क या 8 मुद्द्यांना दिले जातील आणि परत काही विशिष्ट असा समारोप केला पाहिजे, ज्याला अर्धा मार्क असेल, म्हणजे 8 पैकी 8 मार्क तुम्हाला मिळतील। मित्रांनो, हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा भाग तुम्हीसुद्धा काळजीपूर्वक अभ्यासा। तसेच आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना जे की 12वीला आणि 11वीला अर्थशास्त्र शिकत आहेत त्यांना पाठवा, म्हणजे तुमच्याबरोबरच त्यांचा अभ्याससुद्धा असा सुरू राहील। हा या प्रकरणातील शेवटचा मुद्दा होता। या प्रकरणातील पुस्तकात एक आणखी मुद्दा आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व। हा भाग शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इयत्ता 12वी बोर्ड अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे, म्हणजे या भागावरती बोर्ड प्रश्न विचारणार नाही। मग अशा वेळेस आपण या भागाबद्दल चर्चा करणार नाही आहोत। त्यामुळे आत्ताचा जो शिकवलेला भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील। ठीक आहे, जर हा भाग आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील। तसंच मित्रांनो, आपले हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रमंडळींना जे की 11वी आणि 12वीला अर्थशास्त्र हा विषय शिकत असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्याप्रमाणेच त्यांचाही अभ्यास असा सुरू राहील। ठीक आहे, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये करू शकता। ओके, बाय बाय।